अशी मिसळ बनवून खाल तर मार्केटमध्ये जाण्याची वेळच येणार नाही. नमस्कार, मी सान्वी. कोकणी फूडकट्टामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरगुती मिसळ. कशी बनवायची, कोणते मसाले यूज करायचे, किती वेळ भाजायचे, अगदी परफेक्ट मेजरनुसार कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. इथे मी 1 वाटी मटकी, मोड आलेली मटकी घेतलेली आहे. चला मटकीला आपण शिजवून घेऊया. मी कुकरमध्ये तेल गरम केलं आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली आहे. चांगलं तडतडून आल्यावरती थोडीशी हळद टाकली आणि मोड आलेली मटकी टाकली आहे. मटकी टाकल्यावरती 2 ते 3 मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. गॅस लो टू मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे, हायवरती ठेवायचं नाही. आणि आपल्याला 3 ते 4 शिटी काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथे मिसळच्या वाटणासाठी मी इथे 1 मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, थोडीशी लसूण, अद्रक, थोडेसे धने घेतले, जिरं घेतलं आहे. आता आपल्याला याचा कलर बदलेपर्यंत 2 मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बारीक केलेला खोबरा टाकायचा आहे. आता याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. खोबरा थोडासा लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे आणि आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. चला तोपर्यंत आपण मिसळची तयारी करूया. मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवला. त्याच्यामध्ये 1 तमालपत्र, 2 काळी मिरी, 1 लवंग टाकलं. बारीक केलेला कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडासा रंग सोनेरी येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी तयार केलेलं वाटण टाकलं आहे. थोडासा कढीपत्ता, घरगुती लाल मसाला, गरम मसाला, कोल्हापुरी मिसळ मसाला टाकला आहे, हळद, हिंग आपल्याला त्याच्यामध्ये मी टाकला आहे. आणि हे टाकल्यावरती आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. अजिबात करपवून द्यायचं नाही. आणि हे करपू नये म्हणून मी ह्याच्यामध्ये 1 चमच भरून पाणी टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ. आधी आपली जी कुकरमध्ये आपण जी मटकी उकडवून घेतली होती ती टाकायची आहे आणि गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि 5 ते 6 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे. मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद टाकली आहे आणि मी 2 बटाटे उकडून घेतले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. बटाट्याच्या फोडी थोड्याशा जाडच ठेवायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आपल्याला 2 ते 3 मिनटं छान तेलावरती परतवून घ्यायचं आहे. बघा इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. बघा इथे आपली उसळ तयार झाली आहे. खूप छान वास येतो आहे. तुम्हीसुद्धा अशीच घरगुती मिसळ बनवून बघा, खूप छान टेस्ट लागते. मसाल्याचा परफेक्ट कॉम्बिनेशन असेल तर बाहेर जाण्याची सुद्धा आपल्याला गरज वाटत नाही. एवढी छान मिसळ आपण घरातच बनवू शकतो. बघा खूप छान वास येतो आहे, कारण की धणे आणि जिरे आपल्याला वाटणामध्येच घ्यायचं आहे, त्याच्यामुळे खूप छान वास येतो.